ओहो, रातच्या घरचा गणपती. नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काचे ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट कोकणातून. तर मित्रांनो, आज पण जरा लवकर उठलोय, 6 वाजले सकाळचे. आणि गावचं क्लायमेट बघा, एकदम ढगाळ वातावरण, पावसाळ्याचं आहे. आणि प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पा. तर आज आपण चाललो आहे काकीच्या गावी, म्हणजे उपळ्यात. आणि तिथे ना आपला खास मित्र, म्हणजे तुम्हाला पण माहिती असणार, कोणच नाही, जो क्रिकेट खेळताना मजा मस्ती करतो आणि एका वाकांची खेचतो. राज शिर्केकडे जाणार आहे आपण आज, कारण की तो पण तिकडेच राहतो उपळ्यात जुवाटीमध्ये. त्याला मी तिथे जाऊन फोन करीन, तो मला घ्यायला येईल आणि आपण त्याच्या घरी जाऊ गणपती बाप्पाच्या पाय पडायला. आता आंघोळ बिंघोळ करून आलो आहे मस्त फ्रेश, आपली ड्रेसिंग ट्राय घातला, शर्ट घातलं, झालं. आणि मेन म्हणजे जिच्यातून जायचं ना, ते एक मोठं टास्क आहे. एस टी मला लागते, मेन म्हणजे मला नाही आवडत एस टीने होतं. आता काय गोळी खाल्ली, एस टीनेच जायचं, कारण गाडी नाही आपल्याकडे. आणि आपली गाडी तर काही घेऊन आलो, आपल्या गाडीची जागा रिकामी आहे ती, म्हणून काय जायचं एस टीने. आता डोळे बंद करायचे आणि झोपून जायचं. आता निघू, चाय बी पिऊया आणि जाऊया थेट उपळ्यात. चला. चल चल लवकर चाय दे. ही आमची नवीन गॅस बघा, इथे चूल, इथे गॅस. आता मस्त आहे की गरम गरम चहा पिऊया. कोकणात मस्त आहे की. पहिल्यांदा सकाळी सकाळी उठलो एवढा 6 वाजता. काय धावतोय बघा एस टी साठी. मला एस टी नकोशीच वाटते यायला ती. हा ना, एस टी महामंडळ जाम डेंजर विषय आहे त्या एस टीचा. आता बघा कोणती एस टी येते, ती जुनी आली तर वाईट डोक्याला तापच आहे. मग काय डोळे बंद करायचे आणि झोपून द्यायची, एकदम काम फिट. मस्त की वाचताय गाणी बिनी, एकदम स्वर्ग विषय हाड आहे. कसलं जंगल झालं इथे. आणि मेन म्हणजे अजून ब्लॉग एडिट नाही आलाय कालचा, एका चालतंय. अजून ब्लॉग एडिट नाही आलाय, तो एडिट करायचा वाटतं. मुंबई जाऊन एडिट करायला लागणार वाटतं. सगळं फक्त कॅपकट पण लाईनअप लावून ठेवून द्यायचा बस, आणि थंबनेल बनवून ठेवायचा बस. म्हटलं झालंय बघा वेळी. इथे तर कोण पाय टाकायला पण नको मळ्यात. आपला स्टॉप तिथे असतो, देवीची ते. आता ऐकणार नाही, आता मम्मीच्या गावी येईल आहे ना, नेटच नाही पकडणार. काहीतरीच गाव आहे तो. आम्ही उतरलोय जुवाटीत, तिथून चालत घरी.
जागृत देवस्थान बरोबर. नवीन मंदिर युनिक झोपाळा मंदिर उपळ्यातलं झोपाळा मंदिर. अच्छा जुवाटची शिर्क्यांच्या हिशोला कोकणातील जागृत देवस्थान. छकुलीच्या घरी आलो आता. फोन करते. आता आपण शिर्कीचे वाडी आलोय. शिर्केवाडी आणि समोर बघा उभा राहिला विठ्ठल सारखा. तिला बोललो जो ते आहे तिथे बसले. तिथे काका आहे काकी आणि बाय आली ते तिथे बसले. गाडी कुठे एस टीने आलोय. गाडी कुठे आहे. शिर्कीच्या गावी आलो बाबा. कोणतं घर ग. मुंबईला कधी मग बघू. आज 11 दिवसात येईल. तरी पण मजा नव्हतं. मी इथं काल संध्याकाळी गेलो आरती केली परत झोपलो जरा जाणून. ते शेवटचा अच्छा. अच्छा तुझी गाडी वहिली उला असणार. शिर्केचं घर याला इथून भारी आहे रे जुनं. शिर्केची मम्मी. काका कुठे आहेत. बस काय बघा मजेत का आलोय. हो नको मी तिथं आलो. याला बोलतो वाडी माहिती बोलतो माहिती बोललो नंतर बोलतो नाही माहिती कुठे. ओहो रातच्या घरचा गणपती भाडी इथं घर बोला जुनं. कोणतं ते ना भारी दम जुनं घर एकदम रेसिपी भारी एकदम मस्त. आम्ही आता आलो आहे उपळ्यात. फायनली सगळी कसरत करून माहिती एस टी एखाद्याचं ऑपरेशन झालं ना ते पोटा टाके असतील ते टाके खोलतीलच तर दुसरीकडनं पण आठवडा बाहेर येतील अशी गत एस टीची. हा ना नुसती खडखड भेंडी बघत होतं खड्डे बिडे उडवत जातं दणक्यात. चालू बाबा काकीच्या घरी. आणि एका गोटा हाच आहे ना. अरे बांगड बिल्ला इथे काकीचा गोटा. चला त्यावर आता मी झोपतो डायरेक्ट. कोण आहे का माहिती वर. हे घर आहे काकीचं. हे
गवर रेडी करतात. गवर टाइमवर आलंच बेकार. आता झोपतो जरा. काय आहे की अंगा बिंगावर काढता की काय? त्याच्या मुलाबाळात, त्याच्या नोकरी धंद्यात, काम धंद्यात एकार वाद धरून आजगात समजवून काय खोटापुडा असेल तर तुमच्या पायाखाली रगडून ठेवा आणि मुलांना त्याच्या नोकरी धंद्यात भरकटत्या अशा तिथे तुझा नमस्कार सांभाळ करा. गणपती बाप्पा मोरया. आता हौसेची पानं काढते. पाच पाच पानं आणि एवढी सगळी फळं. होय. आणि बाहेर आरती चालू आहे गौर गणपतीची. आणि हे बघा तुमची गौरी झाली इथे. आता हौसेची पानं दाखवतोय गौरीला. मग तू तात दुपलेस सेमडी. नाहीतरी लागतावर बघ. हात तिकडे बाहेर घे तुझी. हा बोल. बाहेर राहू दे. दूध पडव. कोपरावर कर. तुझे कोण हौसा घेताना हौसा असा घ्यायचा असतो गावच्या ठिकाणी. कोपरान घे. अजून करू घे. गेला गेला तुझं काय काय त्यांच्याकडे. सगळा दिवस धाकट्या सुनेला ओसा देताना इकडे तोंड करा. आपण चाललोय आरतीला. आरती चालू पण झाली बघा.
बोला काय अरे कसला पॉट नाही बोलून काय परिणाम होणार व्हिडिओ टाक रे गावाला बोलू नको जास्त काय पण व्हिडिओ आरती उभी राहत नाही असं योगट बाबल्या गाणं सोनू निगम भारी खातच की वाटत आधी हा खात वाटत आधी आता नाही चप्पल काय घेतली
गणेशा गौरीचा तनया, श्री गणेशा गौरीचा तनया, बाप्पा गजानना गजानना मोरया, बाप्पा गजानना गजानना मोरया, बाप्पा गजानना मोरया, श्री गणेशा गौरीचा तनया, श्री गणेशा गौरीचा तनया, बाप्पा गजानना गजानना मोरया, बाप्पा गजानना गजानना मोरया, श्री गणेशा गौरीचा तनया, श्री गणेशा गौरीचा तनया, बाप्पा तो डॉगेश भाई डॉगेश बसले आपल्यासोबत. गुलाबजाम गुलाबजाम. हे तुझं काय डॉगेश बाय. हा भर भर हवा. थांब ना. माझ्यावरचा तू घे हे घे. चल आता पुढे जरा मला हे घेऊ दे ना. डॉगेश डॉगेश घाबरला.
मित्रांनो हा ब्लॉग आता इथे एंड करूया. भजनांचा, आरतीचा आणि फिरायला गेलो आपण उपळ्यात त्याचा. म्हणजे आज गौर गणपती तुम्हाला कशी गौर नेसवतात हेही दाखवलं, सगळं दाखवलं आज. तर मोठा ब्लॉग बनला असेल तो पुन्हा कंटिन्यू बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. लाईक आणि शेअर करा. आता इथे हर्षीच्या घरी भजन आहे, आता मी जात नाही. भरपूर भजन झाले आणि स्टोरेज पण फुल झालं. आता ब्लॉग हा इथे एंड करतो आणि ब्लॉग जरा लेट येतील कारण की इथे नेटवर्कच नाही, पावसामुळे तर नेटच नाही. मी पण कशीतरी कुठेतरी भेटतं थोडं नेट तिथे अपलोड म्हणजे हे करतो जरा एक्सपोर्ट आणि एडिटिंग करतो थोडंफार. आणि इंस्टाला पण थोडंफार बघतो काहीतरी आलं की नाही नवीन, त्याच्यामुळे नेट नाही. मुंबईला गेल्यानंतर टाकणार ब्लॉग आहे सगळे. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ.